गोष्ट मी नमूद करतो. आता गोंधळ चाललेलाच आहे. सीबीएसईत पेपर तपासणीचा गोंधळ झाला की तीच कंपनी महाराष्ट्रामध्ये जे डिप्लोमाचे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत त्यांचे ते पेपर डिजिटाईज तपासता वगैरे त्याच्यावरती त्यांनाच ते कॉन्ट्रॅक्ट भेटलेलं आहे. जे दिल्लीच्या कंपनी हैदराबाद बेस्ड कंपनी आहे त्यांनी आता 4-5 दिवसापूर्वी डिप्लोमाचा रिझल्ट लागलेला आहे. मी झाल्यावरती तुम्हाला सगळं उत्तरपत्रिका फोटोकॉपी देणार आहे. एक प्राथमिक गोष्टीवर मी एक उत्तरपत्रिका माझ्या मोबाईलमध्ये आहे की दोघांचे उत्तर सेम आहे. दोघांचे उत्तर सेम आहे, काहीच चुकीचं नाही. त्या मुलाला 4 उत्तर द्यायचे होते. त्याच्यापैकी 4 असं होतं, त्यांनी उत्तर असं दिलेलं आहे की केमिकल वेपर, त्याच्या पार्टिकल्स केमिकल वेपर, डस्ट, स्मोक आणि हार्मफुल इंडस्ट्रियल गॅस. या विद्यार्थ्याला पूर्ण 2 मार्क दिलेले. आता 4 दिवसापूर्वीचा रिझल्ट आहे. पूर्ण 2 मार्क दिलेले या विद्यार्थ्याला. आणि तिथंच कोणताच आता नशीब खराब असलेला विद्यार्थी त्यांनी डिप्लोमा इंजिनिअरिंगचा आहे. त्यात सगळ्या पेपरमध्ये गडबड झालेली ही सीबीएसई सारखी. दुसरा एखादा आता त्याचं नशीब खराब आहे, त्याती सेम उत्तर दिलेलं आहे केमिकल वेपर, डस्ट, स्मोक आणि हार्मफुल इंडस्ट्रियल गॅसेस. त्या मुलाला इथे 0 मार्क दिलेले. आणखी माझ्याकडे फोटो कॉपीज आहे, पूर्ण बरोबर उत्तर लिहिलेलं आहे, ते तपासलेलंच नाहीये. तर कुठलाच मंत्री सिरियस नाहीये. तुम्ही विद्यार्थी मला मार्क दिले गेले पण सेम उत्तर पण तुम्हाला नाही दिलंय. एक मुलांनी लिहून पण दिलं नाहीये. म्हणजे मर्जीवरती मूडवरती मार्क दिल्याचा प्रकार तो दिसतोय. कुठलाच धाक या व्यवस्थेला राहिलेला नाही आणि त्याचं पूर्ण जबाबदारी ही शिक्षण मंत्री दादा भुसे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या 2 लोकांची. This is